आज आम्ही चिकन बिर्याणी बनतो. एवढा भला मोठा पाऊस आणि त्यात चिकन बिर्याणी खायची मजा वेगळीच असते. चला तर आपण चिकन बिर्याणी बनवूया. चला तर धमाल मस्ती करत अशी चिकन बिर्याणी बनवत होतो आम्ही. सगळे चिल्लर पार्टी पण होती सोबत, म्हणजे थोडी थोडी हेल्प करत होते. बघा मुलगा आला, त्याने पण एक सगळं तयारी केलेली होती आधीच, तर तो आणून एक 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 वस्तू की देत होते सगळेजण. अजून ही सगळी चिल्लर पार्टी होतीच माझ्यासोबत. जातच नव्हते आतमध्ये, त्यांना म्हणत होते जा आतल्या रूमात राहा, इथे म्हणजे काहीतरी चावेल वगैरे. बाहेरच आमच्या घराच्या बाहेर चूल थोडीशी मांडलेली आम्ही छोटीशी, तिथे जेवण करत होतो. मग तिथे जेवण करता करता खूप धमाल मस्ती मजा. हा एकतर सगळेजण नदीमध्ये बुडून आलेले, म्हणजे मज्जा मस्ती करत वाहत्या पाण्यामध्ये एकदम मस्त निसर्गरम्य वाहत्या पाण्यामध्ये एन्जॉय करून आलेले. दमलेले होते पण एकाच्याही चेहऱ्यावर असं दमलेलं काही वाटत नव्हतं. सगळे मस्त धमाल मस्ती करत करत त्यांना बिर्याणी खायची होती. म्हटलं चला ठीक आहे, चला जेवण आपण बनवून देऊया, बिर्याणी बनवून देतो. मधीच लाईट जाते, मधीच येते. टॉर्च दाखवून पण बिचारे टॉर्च दाखवून पण म्हणजे मी हेल्प करत होते, मला तेवढी हेल्प झाली टॉर्चमुळे पण. असं बनवली चिकन बिर्याणी वगैरे. भारी मजा वाटली, कारण की गावाला गेल्यावरच आपण एकत्र बसतो, एकत्र जेवायला बसतो, एवढे जण एकत्र फॅमिलीमध्ये. मुंबईला तसं आपण एकत्र सहसा नाही भेटत कामाच्या दगदगीमुळे, पण गावाला आम्ही सगळे एकत्र असतो, खूप धमाल करतो जेवढे दिवस असेल तेवढे. खूप भारी मजा वाटते. मग ते व्हेजवाल्यांना पण थोडंसं जेवण वेगळं बनवावं लागलं. व्हेजवाल्यांना जेवण बनवलं, त्याच्यात थोडंसं मी चिकन बिर्याणी थोडंसं स्मोकी फ्लेवर देण्याचा प्रयत्न केला होता, काहीतरी वेगळं ट्राय केलं, पण छान झाली होती बिर्याणी, सगळ्यांना आवडलेली. मग आम्ही थोडंसं पाऊस पण पडत होता, म्हटलं आता काय करायचं. म्हटलं ठीक आहे चला, पाऊस पडतोय त्याच्यातही कुठे पाखरं वगैरे, ते पण एक वेगळा एक्सपिरियन्स पण मिळतो पावसामध्ये, कारण की मुंबईला हे सगळं काही बघायला नाही मिळत. मग थोडंसं आम्ही एकत्र बसलो जेवायला सगळेजण. फॅमिली ही जी बसलेली दिसेल ना आता फॅमिली, ती सगळी पूर्ण नाही, अर्धीच लोक आहेत, पण अर्धे जण बाहेर आहेत. मग हे सगळ्यांमध्ये बसून हे बघा, सासू सासरे सगळे एकत्र बसलेले, मुलं ही सगळी, आणि जेवतोय. फार मज्जा येते. सगळ्यांना विचारते कशी झाली बिर्याणी, कसं वाटलं तुम्हाला गावाला एकत्र राहून. म्हणजे वेगवेगळे अनुभव आम्ही मस्त मज्जा मस्ती शेअर करत आहे. आई बाबा आता एकटे राहणार, त्यांना म्हणताय तुम्हाला कसं वाटतंय. आता आम्हाला तर वाईट वाटतंय तुम्हाला सोडून जायला, पण तुम्हाला कसं वाटतंय सगळे एकत्र आपण दिवस घालवले असं म्हणत सगळे मज्जा मस्ती करत आम्ही जेवलो सगळेजण. ह्याला पण मी खूप चिडवत होते, अरे मान डोकं काय ताटात टाकतो वगैरे, पण असं करत छान आनंदाने आम्ही दिवस घालवले. खूप मज्जा आली, खूप मस्त वाटलं, आणि जायचं दुखत आहे. थँक्यू.